नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. चला तर आपण जाऊया एक दत्तप्रभूंच्या मंदिराकडे आणि सोबत सह्याद्री फिरायला. चला कोणचं गाव रे? पोरं आहे करंजपाड्यावर. करंजपाड चालत करंजपाड्यावर फिरायला नाही लग थोडस काय रे हातात काय रे पोशा बाजूला शेत आणि बाजूलाच उजव्या साईडला नदी. फार सुंदर देखावा आहे. चला तर आपण ऑफरोडिंग करूया. तुम्ही इथून आले किती दूर आहे मंदिर? 2 दिवस येणे जायचं घेत का गुरुदेव. हा श्री गुरुदेव दत्त मंदिर आहे बा. मस्त काही वातावरणात मंदिर आहे. निसर्गाच्या सान्यात मंदिर म्हटलं तसं भारी वाटतं, कारण एकदम शांत वाटतंय. आता रस्ता बनवला वाटते काहीतरी. चला एंट्री करूया. श्री गुरुदेव दत्त मंदिर. इकडे कधी असतं जेवण वगैरे? काय असलं? हा ना, सप्ताह वगैरे. इकडनं उघडलं. चल इकडनं. अरे वा, मंदिर बढिया. इकडे सर्व मूर्त्या वगैरे. शरण शरण एकनाथा पायरी माता ठेवीला. कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळे. इकडे खूप साऱ्या विठ्ठलाचे खूप साऱ्या मूर्त्या आहेत. सह्याद्रीच्या याच्यावर मंदिर पाहताना भयान शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलं. थोडं ध्यानधारणा करूया. इथे बसूया. करंजपाडा. अच्छा, पेठमध्ये येते. आणि सह्याद्रीच्या कुशीत काय इतिहास आहे मला माहित नाही दत्तप्रभूंचा, पण विचारूया. महाराज आहे तिथे, त्यांना पण विचारूया. पुढते हां विचारूया काय इतिहास आहे मंदिराचा. निघूया. बड्यापैकी थोडंच ध्यान केलं पण बरं वाटलं. कोणत्याही देवस्थानात कधी आलात ना, जर त्या एनर्जी थोडं कनेक्ट व्हायचं असेल तर ध्यान सर्वोत्तम माध्यम. चला निघूया थोडं पुढे त्या मंदिरावर का. आणि त्याचा जीर्णोद्धार केला. हां हां हां. वडलोपारचे लहानशी सील होती आणि त्याचा जीर्णोद्धार केला. त्यापैकी भेट झाली महाराजांची. चला निघूया. चला मित्र हो, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.